संताजी भाग 45. संकटांना सुमार नव्हता. एक वारलं की दुसरं हजर. धावपळ, दगदग, उरसफोड जीवाहून जास्त व्हायची. पण सांगणार कुणाला? राजा परागंदा झालेला, देश राखण्याचा जिम्मा शिरावर घेतलेला हुकुमतपन्हा अमात्य विशाळगडाच्या घेऱ्यातून बाहेर पडू शकत नव्हता. साऱ्या किल्ल्यांना वेढे पडलेले. गनिम वेगाने राज्य पादाक्रांत करत होता. सैन्याअभावी त्याचा आटोप करणं अशक्य झालेलं. रायगडाचा प्रश्न संताजींना सगळ्यात महत्त्वाचा वाटत होता. राणीसाहेबांचे दूत येत होते. निरोपावर निरोप, पत्रावर पत्रे त्या पाठवत होत्या. गनिमाचा शह मारून राजकुटुंबास काढून न्या म्हणून काकुळतीला येऊन सांगत होत्या. पण कुणावर त्याचा काहीच परिणाम होताना दिसत नव्हता. संताजी पंतांच्या कानी कपाळी ओरडून सांगत होते, शंकराजींना मावळातून तलब करा. त्यांचा, धनसिंगरावांचा आणि आमचा मिळून 20,000 जमाव एक करू आणि रायगडाचा शह मारून काढू. अलबत आता काहीतरी करायलाच हवं. पंत नुसतं तोंडाने हे म्हणत, पण कृती काडीची करत नसत. त्यांना काळजी होती पन्हाळ्याची, त्याहून अधिक विशाळगडाची. धनाजी जाधवांनी विशाळगडला मदत करावी आणि संताजींनी पन्हाळ्याची पुस्तपन्हा करावी असा हुकूम त्यांनी दिला. वर पुन्हा संताजींची समजूत घालत म्हणाले, एकदम असे काईल होऊ नका. इतिकाद खानास इतक्यात रायगड घेता येणार नाही. राणीसाहेबांनी धीर टाकला तरी चांगोजी काटकर बळ लावून भांडतील. गनिमास ते गडाची पायरी देखील चढू देणार नाहीत. राणीसाहेबांनी मदतीसाठी पत्र पाठवली की त्यांनी धीर टाकल्याचा निष्कर्ष पंत काढणार. उलट गेल्या 4-5 महिन्यात केवढ्या हिमतीने गड त्यांनी भांडवला, त्याचं या मुत्सद्यास काहीच वाटत नाही. पंतांचं लक्षण संताजींना ठीक वाटेना. त्यांच्या जीवाची काहिली होत होती. हाती फारसा जमाव नसल्यामुळे त्यांना एकट्याला काहीच करता येत नव्हतं. सगळ्यांची फौज एक करून खानाची कोंडी करावी हे ते सांगत होते. शंकराजी नारायण आणि धनाजी जाधवांना त्याचं महत्त्व उमगत होतं. पण ते तरी काय करणार? देशाचे कुलमुखत्यार रामचंद्र पंत होते. त्यांनी हुकूम दिल्याशिवाय रायगडचं राजकारण मार्गी लागण्याची कोणतीही शक्यता नव्हती. आपण सांगितलं तरी ते पन्हाळ्याच्या मदतीला जात नाहीत हे पाहून रामचंद्र पंतांच्या रागाचा पारा चढला. त्यांनी जाबसाल केला, आमचा हुकूम मानणार आहात की नाही? पन्हाळ्याचे किल्लेदार सर्जेराव घाटगे मदतीसाठी पत्रावर पत्र पाठवत आहेत. त्यांना आम्ही काय जबाब द्यायचा? झुंज झेपत नसेल तर पन्हाळा त्यांना गनिमाच्या हवाली करायला सांगा. काय? संताजींचा थंड जबाब ऐकून पंतांना धक्का बसला. ते कडाडले. पन्हाळा हातचा गेला तर विशाळगड धोक्यात येईल हे तुमच्या डोक्यात कसं येत नाही? येतं ना, पण आमच्या दृष्टीने पन्हाळा आणि विशाळगडापेक्षा रायगड महत्त्वाचा आहे. कारण तिथे राणीसाहेबनी राजकुटुंब आहे. रायगडाच्या राजकारणाचं काय करता ते आधी बोला. सांगितलं ना तुम्हाला राजकुटुंबाची चिंता करू नका म्हणून. मग कुणाची चिंता करायची? सर्जेराव घाटग्याची? तुमची? नाही पंतस्वामी, गडाचा वेढा उठवण्याचा शब्द आपण सगळ्यांनी मिळून राणीसाहेबांना दिलाय. आधी त्या शब्दाला जागू नि मग बाकीचं राजकारण. याचा अर्थ तुम्ही आमचा हुकूम मानणार नाही तर? हे बेकैद वागणं आम्ही खपवून घेणार नाही हे सांगून ठेवतो संताजीराव. ही बेकैदी नव्हे, मग काय आहे तर? खुशाल आमचा हुकूम धुडकावून लावता आणि वर पुन्हा? हुकूम देणं म्हणजे मनमानी करणं नव्हे. जे यावेळी करणं जरूर आहे ते करण्याचा हुकूम तुम्ही का देत नाही? याचा अर्थ तुम्ही सांगावं नि आम्ही ऐकावं काय? ते मुळीच जमणार नाही. आम्ही हुकूमतपन्हा आहोत या राज्याचे, ते का आम्हास ठाऊक नाही? म्हणूनच विनंती करतोय, जे राज्यहिताचं आहे ते आधी करा. पंत इतराज झाले. संताजींना त्याची पर्वा नव्हती. त्यांच्या संमतीची वाट न पाहता ते रायगडाच्या मदतीला निघाले. तसा निरोप त्यांनी चांगोजी काटकरांकडे पाठवला. हेतू एकच, मदतीसाठी कुणीतरी येतंय. उद्या आणखी जास्तीचा जमाव येईल या भरवशावर शिबंदीचा धीर टिकावा. असे तसे आणखी 4-6 महिने गेले की जमावाची पुरेशी संचनी होईल. काहीतरी मार्ग निघेल. तोवर रायगडाच्या आसपास झाडीत डोंगरदऱ्यात राहून आपण इतिकाद खानाची रसद मारू. संताजी विचारांच्या तंद्रीत घोडा दौडवत होते.
आंबा घाटातून ते कोकणात आले तोच राणीसाहेबांचा दूत सेखोजी बर्गे त्यांचा सुगावा काढत भेटीला आला. त्याने आणलेली बातमी सुन्न करणारी होती. तख्ताची जागा आणि स्वराज्याची राजधानी असलेला रायगड राजकुटुंबासह शत्रूच्या ताब्यात गेला होता. मराठ्यांना बसलेला हा आणखी एक मोठा हादरा. मराठा मंडळात सध्या सुरू असलेल्या लाथाळ्या ज्यांना ठाऊक होत्या त्यांना या घटनेचं आश्चर्य मुळीच वाटलं नसतं. मराठ्यांचे ग्रह फिरले होते हे तर स्पष्ट दिसतच होतं, पण मुत्सद्द्यांची माथीही फिरली होती. एक निर्णय ते धडपणे घेत नव्हते. कर्नाटकात जाते समयी राजाराम महाराजांनी देश रामचंद्रपंतांकडे सोपवला. हाती असलेली सत्ता अधिकार त्यांनी रेटून राबवले तरी सुरुवातीला आपले जुने हिशोब आधी चुकते करायला त्यांनी प्राधान्य दिलं. त्यांचा पहिला दणका शंकराजी नारायणांना बसला. त्यांच्याकडचं सचिवपद काढून पंतांनी ते शंकराजी मल्हार नरगुंदकर याला द्यायला महाराजांना भाग पाडलं. नाव दोघांचं शंकर, पण करणीत फरक जमीन आसमानचा. एक साक्षात रुद्र तर दुसरा भोळा सांभ. शंकराजी मल्हार फडावरचा मुत्सद्दी. फौजा चालवणं, कसोशीने त्या सांभाळणं, युद्धकारण करून प्रदेश राखणं, जिंकणं हा मामला त्याला झेपणारा नव्हता. त्याची जमेची बाजू एकच, ती म्हणजे रामचंद्रपंतांवरची त्याची गाढ निष्ठा. जन्मात कधी सचिवपदाची अपेक्षा त्याने केलेली नव्हती. त्याने ते कधी मागितलेलंही नव्हतं. पंतांनी त्याच्यावर ते लादलं. त्याचा परिणाम असा झाला की शंकराजी नारायणांनी मोठ्या सायासाने उभी केलेली मावळ्यांची लढाऊ पथकं फुटली. प्रश्न त्यांच्या तणख्या वा रोजमुऱ्याचा नव्हता, कारण सचिवाच्या फौजेचा सरंजामाचा सारा खर्च सरकारातून मिळे. प्रश्न नेतृत्वाचा होता. शंकराजी नारायण हिकमती उलाढाली करण्यात पटाईत. मैदानात मारगिरी करण्याचा हुन्नर त्यांच्याकडे होता. शंकराजी मल्हार हे सारं कुठून आणणार? त्याचा पिंड धार्मिक. काशी यात्रेला जायचे वेध लागलेले त्याला. रामचंद्रपंतांच्या हेकेखोर निर्णयामुळे सैन्याचं मोठं नुकसान झालं. आधीच त्याला गळती लागलेली, त्यात भरतीचा ओघही आटला. रायगडाचा वेढा उठवण्यासाठी सेनानींच्या हाताशी फौजच राहिली नाही. त्यात रामचंद्रपंत आणि शंकराजीपंत या दोघात बेबनाव. येसूबाईंनी अनेकदा कळवूनही रायगडाकडे मदत गेली नाही ती त्यामुळे. एकटे संताजी उसासून तडफडून उपयोग नव्हता. टळटळीत दुपार. माथ्यावर सूर्य तळपत होता. तापलेली काहील पालथी घालावी तसं आकाश जळत होतं. धरती तव्यासारखी तापलेली. उष्ण वारे वाहत होते. प्रचितगडाच्या बुरुजावर छातीवर हातांची घडी ठेवून संताजी दूरवरचा प्रदेश पाहत उभे होते. गडाच्या पश्चिमेला कोकणातला शृंगारपूरपर्यंतचा इलाका दिसत होता. पूर्वेला वारणा नदीचं खोरं पसरलेलं. गर्द अरण्यातून वेड्यावाकड्या धावणाऱ्या डोंगरांच्या रांगा, त्यांच्या अजस्र सोंडा, तुटलेले कडे, पाताळालाही वाकुल्या दाखवतील अशा खोल दऱ्या, हे सह्याद्रीचं रूप ते डोळ्यात साठवत होते. असा भूभाग हाती असताना आपण मार खातोय याची खंत त्यांना वाटत होती. सेखोजी बर्गे त्यांच्या बाजूला उभा होता. तो मधूनच पापण्या पाडून चोर नजरेने त्यांच्याकडे पाहत होता. संताजींचा चेहरा उद्विग्न, निराश. त्यांच्या मनात माजलेली प्रचंड खळबळ सेखोजीला न सांगताही कळत होती. एक दीर्घ निश्वास टाकून त्यांनी त्याच्याकडे पाहिलं तसा सेखोजी हात जोडून म्हणाला, आम्हास माफ करा राव. लढाईची शर्थ केली काटकरांनी, पण त्याच्या डोळ्यात झरझर पाणी दाटलं. कंठ दाटून आला. संताजींनी त्याचे दोन्ही हात हाती घेतले. जवळ घेऊन पाठीवरून हात फिरवून त्याला परसवलं. तो शांत झाल्यावर ते म्हणाले, तुम्ही का माफी मागता? माफी आम्ही मागायला हवी. खरं तर तोही अधिकार आम्हास नाही. असं का म्हणता राव? नाही तर काय. 8 महिने गड राणीसाहेबांनी भांडवला या जिद्दीवर की आपले लोक एक होतील, जमेती पोख्त करून गडाचा परीघ आज ना उद्या मारून काढतील. पण त्यांची आशा फोल ठरली. शेवटपर्यंत त्यांनी आशा सोडलेली नव्हती. तुम्ही आत्ता जे म्हणालात तेच त्याही म्हणत होत्या. पण काय? सगळं सविस्तर सांगा आम्हाला. काटकर अडचणीत असले तरी गड अजून काही काळ भांडवता आला असता. एकदम असं काय घडलं की राणीसाहेब तहास तयार झाल्या? मदतीला आम्ही निघाल्याचा निरोप पावला नाही काय?
पावला, पण तोवर सारं आटोपलं होतं. राणीसाहेबांनी हे पत्र दिलंय तुमच्यासाठी, वाचा. शेखोजीने दिलेलं पत्र संताजींनी वाचलं. त्यात लिहिलं होतं, तुम्हास वाटेल सला काय निमित्त केला, परंतु तुम्हाकडून उपराळा यायचा तो राहिला. रसद सुरळीत चालेना, पुस्तपन्हा होईल याचा भरोसा एकंदर वाटेना. यलगार करून खान गड घेईल, मग बोलणी करण्यास मौसर राहणार नाही. कट्टा करील, इज्जती घेईल, त्यापरीस तह करावा, त्याचे स्वाधीन व्हावे. पुढे ईश्वर करील ते खरे, या विचारे बोलणी केली. खान भला माणूस, आसमानी किताब जे कुराण त्याची कसम खाल्ली. पातशहाची बेटी बेगम साहिबा तहास अनुकूल होती. तिच्या सल्ल्यावरून आन शपथ घेऊन खानाने वचन दिले. ते प्रमाण मानून किल्ला खाली केला. दिल्या शब्दास खान जागला. आम्हास थोर इज्जतीने वागवले. संताजींनी पत्र थैलीत घालून ती थैली कमरदाबात खोचली. प्राप्त परिस्थितीत जे योग्य तेच राणीसाहेबांनी केलं. ते म्हणाले, संकट ओळखून पराभवात सुद्धा त्यांनी आपला आब राखला, शत्रूला तो राखायला लावला. राजधानी झुंजवली. आम्ही मात्र आपल्या लौकिकाला जागलो नाही. काय करू शेखोजी, महाराजांनी आम्हाला या लोकांच्या स्वाधीन करून ठेवलंय. आमची गत त्यांनी पटावरच्या यकश्चित प्याद्यासारखी केली आहे. डाव त्यांच्या हाती, ते खेळणार, चाली रचणार. प्याद्याचं काम महज मागे वा पुढे जाण्याचं, पण ते खेळतही नाहीत याचीच तर चीड येते. गड माथ्यावरच्या एका लिंबाच्या झाडाखाली दोघे येऊन विसावले. चवड्यावर बसलेला शेखोजी सांगू लागला. शिबंदीचा धीर खचला, कारण कर्नाटकात महाराज गनिमाच्या हाती पडल्याची खबर आली. सूर्याजी पिसाळ तर खनपटीलाच बसलेला. दरामतीत पडून गड त्याने गनिमास हस्तगत करून दिला. त्याला तरी दोष का म्हणून द्यावा. गडावर येऊन खरी परिस्थिती त्याने राणीसाहेबांना सांगितली. तिकडे खानालाही भरीला घालून तह घडवून आणला. पंतास नाउमेद करू नका, जमेल तो यत्न सायास करा, त्यांचा आब राखा. संताजी भडकून म्हणाले, त्यांचा आब राखता राखता आमची पत इतकी घसरली की कारभारात आमच्या शब्दाला कवडीची किंमत राहिली नाही. शंभूराजे स्वर्गस्थ झाले तरी त्यांच्याविषयीचा यांचा आकस दुस्वास संपत नाही. काय त्यांच्या कुटुंबियांना वागणूक दिली पाहिलंत ना. दैवतांना दूर सारून राजमखरात राजरोस बसलेल्या या लोकांचा वारा देखील आम्हा सहन होईनासा झालाय. तुम्ही एकटे करणार काय. त्यांच्या हाती सत्ता आहे. तेच आमचं या राज्याचं दुर्दैव आहे. जीवाचा जोहार मांडून गनिमाची गगनभेदी जिद्द कुणी जमीनदोस्त करायची तर आम्ही. आणि यांनी काय करायचं. फडावर बसून नुसते कागद खेळवायचे. साहेबीचा साज लेवून सत्ता भोगायची. यांना वाटतं म्हणून पन्हाळ्याचा वेढा मारून विशाळगडाचा धोका आम्ही दूर करायचा. आणि यांच्या मनात नाही म्हणून राजकुटुंब राजधानी गनिमाच्या ताब्यात जाताना नुसतं बघत बसायचं. पण आता आम्ही हे ठरवलंय, पन्हाळा पडो वा विशाळगडाला इंगळ लागोत, अजिबात हालचाल करायची नाही. अद्दल घडली पाहिजे यांना. पंतांना झुगारून संताजींनी झाडीत ससैन्य राहून सोंडूर, गुत्ती, गजेंद्रगड या भागात दंगा केला. तो सारा प्रदेश आपल्या ताब्यात आणला आणि तिथे आपलं मजबूत ठाणं उभं केलं. पन्हाळ्याचा किल्लेदार सर्जेराव घाटगे मोठ्या अस्कऱ्याचा धारकरी. तो लढलाही मोठा त्वेषाने. एकदा तर शत्रूचा सुलतान ढवा मारून त्यांच्या मुंडक्यांची रास रचून त्याने त्यावर चोफा चढवल्या आणि मारा केला. अशा माणसाशी लढून सैन्य, सामुग्री, बारूद यांची खराबी करण्यात अर्थ नव्हता. शिवाय दिवसही वाया जाणार होते. जुल्फिकार खानाने पातशहांना सुचवलं, घाटगेशी बोलणी करून काही रक्कम त्याच्या पदरात टाकावी आणि गड ताब्यात घ्यावा. पातशहा तुळापूरहून विजापूरला निघाले होते. वाट वाकडी करून ते पन्हाळ्याला आले. लढून सर्जेरावही घाईला आला होता. त्याने रामचंद्र पंतांना विचारलं, लढाईची शर्थ झाली, आता पल्ला पोचत नाही. पुढील तजवीजीविषयी आज्ञा काय. आज्ञा देण्याचा अधिकार पंतांनी केव्हाच गमावला होता. संताजींसारखा हुकुमी मोहरा त्यांना सांभाळता आला नाही. शंकराजी नारायणासारखा कदीम कारभारी त्यांनी अधिकारापासून वंचित केला. राजधानी पडली. राजकुटुंब कैद झालं. परिस्थितीवरचा त्यांचा ताबा उडाला होता. त्यांनी सर्जेरावाला शरणागतीचा शेळपट सल्ला दिला. चांगल्या शर्तीवर गड खाली करून जीव वाचवा.
बाजत बरसात तो पुन्हा जिंकून घेऊ. घाडगे त्याच विचारात होता. पातशहांचा देकार त्याच्या पायांशी लोळण घेत होता. तुमचे लढाईची शर्थ झाली. निमक हलाल आहात. धण्याची पुस्त पन्हा तुम्हास होत नाही, त्या अर्थी पन्हाळा आणि पावनगड हे दोन्ही किल्ले आमच्या हवाली करा. मागेल ते बक्षीस देऊ. किल्ला खाली करण्याच्या बदल्यात बादशहाकडून घसघशीत रक्कम त्याने उकळली. शिवाय मोठी मनसबनी कागलच्या जहागिरीचे हक्क घेऊन तो मोगलांच्या चाकरीत गेला. सातारा, परळी, वसंतगड, विशाळगड आणि राजमाची ही गडांची पंचकडीच काय ती आता मराठ्यांच्या ताब्यात होती. मोगलांशी 8 वर्षे झगडणाऱ्या शंभूराजांनी स्वराज्याचा टवकाही उडू दिला नव्हता आणि आज त्यांच्या माघारी केवळ 8 महिन्यात शत्रूने तमाम मराठी मुलखाचं स्मशान करून ठेवलं होतं. स्वराज्य संपुष्टात आलं. गडकोटांनी माना टाकल्या. छत्रपती परागंदा झाले. बळकट जागी बसून मुत्सद्यांनी आपले प्राण वाचवले. पुराचं सैराट पाणी पसरल्यावर बिळात दडलेले उंदीर जीवाच्या आकांताने सुरक्षित जागेचा आसरा शोधतात, तसे कैक सरदार स्वराज्य सोडून मोगली मनसबीत शिरले. देशमुख देसायांचीही तीच तऱ्हा होती. पातशहा खुश. आता त्यांना फक्त विजयाची स्वप्ने पडत होती. भाग 45 समाप्त.